नमस्कार. अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला शिकवणार आहे ब्रा कटोरी. आपल्या एकच व्हिडिओवरती बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. तर त्या ताईंना, मंदाकिनी ताईंना ब्रा कटोरीची माहिती हवी आहे. माप कशी टाकायची, माप कशी टाकली गेली पाहिजे, कटिंग कशी केली पाहिजे, तर त्याविषयी आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर त्यांना 38 छातीसाठी ब्राकट कटोरीची माहिती पूर्ण पाहिजे. तर मी मागे 36 छातीची ब्राकट कटोरी ब्लाऊज टाकलेला आहे. त्याची कटिंग पण टाकलेली आहे, शिलाई टाकलेली आहे. तर त्यांना खूप आवडली. तर अक्षरशः त्यांनी मला 3-4 कमेंट केलेल्या होत्या. मी टाकणारच होते, पण काही कारणाने मी 2-3 दिवस व्हिडिओ टाकू शकले नाही ब्राकट कटोरीचा. तर त्याची पूर्ण उंची मी 14.5 घेतीये. छाती 38 आहे आणि गळा रुंदी मागील गळा उंचीनुसार आपण तो ठेवायचा असतो. ह्या ब्लाऊजचं असं वैशिष्ट्य आहे, याचा गळा समोरील जास्त उंचीचा असतो. मागील उंची आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो. मग जशी मागील गळा उंची वाढेल तशी आपण शोल्डर कमी कमी घेणार आहे. तर ब्राकट कटोरीमध्ये आणि आपला ब्लाऊज आपण रेग्युलर कटोरी शिवतो त्याच्यामध्ये काय फरक येतो ते तुम्हाला आता मी माप टाकताना लक्षात येईल. तर आपण आता माप टाकूया. तर आता आपण पहिले पूर्ण उंची घेऊ आणि मागील बाजूची माप टाकून घेऊया. तर ही बघ, आपण पूर्ण उंची 14.5, मागील उंचीमध्ये आपण अर्धा इंच जास्त घेणार. आता शोल्डर मागील उंची 8 इंच 9 इंच घेऊ शकता. जर तुम्ही 8 इंच 9 इंच घेतली असेल तर आपण जसे नेहमी ब्लाऊजला 5.5 इंचची शोल्डर घेतो त्याप्रमाणे शोल्डर घ्यायची. तर मी या ठिकाणी 9 इंच घेते आणि मागील गळा त्यासाठी शोल्डर 5.5 आणि मोंढा उंची 6. चा चौथा भाग 9.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर आपली ही घडी कितीची झाली? 11ची. परत या साईडनी लाईन मारून घ्यायची खालच्या साईडला. बाजू घेते मी, तुम्हाला मागील बाजू दाखवत आहे. पूर्ण उंची मी आपली शिवून आपल्याला 14.5 पाहिजे, अर्धा इंच जास्त घेतली म्हणजे 15 इंच आपण या ठिकाणी घेतली. शोल्डर 5.5 घेतलेली आहे. कारण आपण शोल्डर 5.5 का घेतली, मागील गळा उंची आपण कमी ठेवला तरी चालतो. तर मी या ठिकाणी मागील गळा उंची 8.5 ठेवणार आहे. परत पुढची पण आपल्याला गळा उंची तुम्ही 7.5 ठेवू शकतात, 8.5 ठेवू शकतात, 9.5 म्हणजे अशी कमी जास्त ठेवू शकतात. म्हणजे 7, 8, 9 इंच ठेवू शकतात. ब्राकट कटोरीला किंवा उलट्या कटोरीला तर गळा छोटा असतो. आणखीन एक प्रकार आहे सभ्यसाची, त्याला सुद्धा समोरील गळा उंची जास्त असते. तर हे ब्लाऊज पार्टीवेअर साठी खास बनवतात. तर आता मी तुम्हाला हा ब्राकट कटोरीसाठी दाखवतेय. तर आता हे या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तर आधी आपण काय करू, मागील बाजू तयार करून घेऊ. शोल्डर मी 5.5 घेतली, मोंढा उंची 6 घेतली. या ठिकाणी 1.5 इंच घेऊन वरती शोल्डरला जोडून देणार आहे. आणि या ठिकाणी 1.5 इंच घेऊन याला असं वरती जोडून द्यायचं. हे झालं आपलं मागील मोंढ्याचं. आता आपल्याला गळा, आता पुढील गळा आपला पानगळा असणार आहे, व्ही गळा असणार आहे. तर तुम्ही मागील गळा कमी 8.5 आपण किंवा 8 घेणार आहे. परत मागील बर का, तर या ठिकाणी आपण बोटनेक सुद्धा घेऊ शकतो.
पण बोटनेक घेतल्यानंतर समोरच्या साईडला टाईट होतो. तुम्ही समोरचा गळा जास्त करून या ब्लाऊज साठी पानगळाच घेत जा. आता आपण मागे, आता आपण 8 इंच वरती पॉइंट घेऊ आणि या ठिकाणावरून मी खालच्या साईडला 3 इंच घेते. आणि या ठिकाणावरून अर्धा पाऊण इंच घेऊन गोलाई द्यायची. या पद्धतीने हा झाला मागील गळा. या ठिकाणचा टक्स या बरोबर शोल्डरच्या मध्यावरती 5 इंचाचा घ्यायचा. या ठिकाणी 5 इंच 4.5 इंच जसा तुमची गळा रुंदी तुम्ही मागील घ्याल त्यानुसार. हे आपलं नेहमीप्रमाणे. मी गळा उंची कमी घेतलेली आहे, शोल्डर पण आपली 5.5 नेहमीच्या बाकीच्या ब्लाऊज साठी शिवतो त्याप्रमाणे. आता आपल्याला समोरील बाजू तयार करायची, तर त्याच पद्धतीने करायची जशी आपण माप घेतलेत. पूर्ण उंची हे बघा 14.5, त्याच्यात 1 इंच मिसळायचे. आपण समोरील उंची मध्ये काय करतो, 1 इंच मिसळतो. शोल्डर 5.5, मोंढा उंची 6, छातीचा चौथा भाग 38चा 9.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. हे घेतलं. आता या ठिकाणी आपण पाऊण घेतले तसेच या ठिकाणी पाऊण घ्यायचे, वरती लाईन मारून द्यायची आणि या ठिकाणावरून अर्धा इंच घेऊन आतील मुंडेची गोलाई द्यायची. या पद्धतीने हे आलं नेहमीप्रमाणे. आता आपल्याला गळा टाकायचा. गळा रुंदी 2 इंच 2.25 इंच तुम्ही घेऊ शकता. आता पुढील गळा उंची सुद्धा मी 8 घेते. आता या ठिकाणी आपण वाढवली 3 इंच घेतलं, पण या ठिकाणी नाही घेणार आपण. जेवढे या ठिकाणी गळा रुंदी घेतली तेवढेच घ्यायचे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. हा बॉक्स केला, 4 वरती पॉइंट घेऊन मी बाहेर पाऊण इंच घेते. पाऊण इंच घेऊन पानगळ्याचा आपण जसं नेहमी आकार देतो त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा. आता आपल्या आवडीप्रमाणे पानगळा घ्यायचा, नाहीतर आपण व्ही गळा सुद्धा घेतो. तर मी पानगळा या पद्धतीने घेतला, कारण कसं आपण महिला ना कसं गळा समोरचा कमीच लागतो. या ठिकाणी मी 8 इंच गळा घेतलेला आहे. पानगळा घेतला की मग व्ही गळा तुम्ही जरी घेतला या टोकापासून ते या टोकापर्यंत सरळ लाईन मारून घ्यायची. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं, क्रॉस पट्टी घेतो आपण गळ्याच्या साईडला 3.5 इंच आणि मोंढ्याच्या साईडला 2.5 इंच. याचा मध्य बिंदू घ्यायचा. आपली घडी कितीची 11ची, तर मध्यबिंदू किती येणार आपला 5.5. एक सरळ लाईन मारून घ्यायची आणि यावरच्या 3.5 ला क्रॉस पट्टीला जोडून द्यायचं. आपली क्रॉस पट्टी पण व्यवस्थित आली पाहिजे. हा आपला मध्यबिंदू.
इथपर्यंत लक्षात आलं? नेहमीचे माप टाकतो त्याप्रमाणे टाकलेलं आहे. गळापट वेगळा, थोडासा गळा उंची वाढलेली आहे. आणि आपण या ठिकाणी आणि या ब्लाऊजला पानगळा नाही तर व्ही-गळा घेतात, एवढं लक्षात ठेवा. आता हा जो आपण पॉइंट घेतलेला आहे, आता आपण ही समोरची बाजू ब्रॅकेट कटोरीची करतोय. या ठिकाणावरून आपण 2.5 इंच, 2.25 इंच घ्यायचे. सरळ लाईन मार. बरोबर. आता ही आपली मोंढा उंची आहे. ह्या मोंढा उंची पासून या खालच्या टोकाला या ठिकाणावरून आपण 1.25, 2, 2.25 इंच घ्यायचे. ते तुमच्या छाती घेरानुसार. 28, 30, 32 साठी 2.25 घ्या. 34, 36, 38 साठी 2 घ्या. आणि त्याच्या पुढील ब्लाऊज हे असं बदल करायचा. 2.25, 2 आणि 2.25. बरोबर या ठिकाणी अशी आपल्याला गोलाई द्यायची. आता आपण काय करतो, नेहमी कटोरीला देतो त्यावेळेस गोलाई आपली गळ्याच्या साईडला असते, पण ब्रॅकेट कटोरीला मोंढ्याच्या साईडला गोलाई असते. हे बघा अशी. हे लक्षात आलं? आता या ठिकाणी 1 इंच वरती घ्यायचे, 1.25 इंच. आता या ठिकाणी मी किती घेतलेले आहे? 3.5 घेतलेले आहे. जर तुम्हाला असं वाटलं, गोंधळ आला वाटला, तर या ठिकाणी 2.5 घ्या, या ठिकाणी 2.5 घ्या आणि सरळ लाईन मारा. ही सरळ लाईन मारेल. म्हणजे आपण ही क्रॉस इथून आपली गोलाई येणार आहे. फक्त मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं करता येईल त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते. आता या ठिकाणी 1.25 इंच घेतले, तसेच या ठिकाणी पण 1.25 इंच घ्यायचे आणि याचा मध्यबिंदू घ्यायचा आणि याला गोल जोडून घ्यायचं गोल मध्ये. या पद्धतीने. आणि आता या ठिकाणी याचा मध्यबिंदू घेतला, त्याच्यावरती 1.25 इंच घ्यायचे किंवा 1 इंच. हे आपलं नेहमीच्या प्रमाणे झालं. माप टाकली आपण. या ठिकाणावरून 2.25, 2 आणि 2.25 घ्यायचे असतं. ते कसे घ्यायचे ते पण मी सांगितलं तुम्हाला. या ठिकाणी 1.25 इंच, ह्याच ठिकाणी 1.25 इंच घेऊन गोलाई दिली. बरोबर. आता या ठिकाणी मी गोलाई कशी दिली ते सांगितलं तुम्हाला. आता या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की खरंच या ठिकाणी ची गोलाई व्यवस्थित नाहीये, तर तुम्ही थोडस आतल्या साईडला 1.5 ते अर्धा इंच घेऊन या ठिकाणावरून अशी व्यवस्थित आणखीन थोडस आतमध्ये घेऊ शकता. ही झाली आपली कटोरी. आणि ही बाजू बंद असते. आणि हा ब्लाऊज तुम्ही पुढील हुकचा पण बनवू शकतात, मागील हुकचा पण बनवू शकतात. या ठिकाणी मागील हुकचा बनवायचा असेल तर या ठिकाणी बघा, तर तुम्हाला किती हुक कुठून लावायचे, किती लावायचे ते तुम्ही ठरवायचं. जर तुम्ही मागील हुकचा करणार असाल तर या ठिकाणी जास्त गळा घेतला तरी चालून जातं. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. ही नेहमीच आपण नेहमीप्रमाणे मागील बाजू तयार करतो. ही पुढील बाजू. ज्यावेळेस तुम्हाला कट करायचा असेल तर आपण हा पुढील मोंढा कट करायचा, गळा कट करायचा आणि ही क्रॉस पट्टी कट करताना समोरून करायची. आता आपण ही नेहमी करतो तर या साईडनी मोंढ्याच्या साईडनी कटिंग करतो, पण ते मोंढ्याच्या साईडनी कटिंग न करता ह्या क्रॉस पट्टी पासून या ठिकाणावरून अशीच व्यवस्थित ही कटोरीच्या साईडनी गोलाई कट करायची. ही क्रॉस पट्टी आणि कटोरीची साईड ही
जॉईंट अखंड असणार आहे. ही बघा अशी. तर ही अखंड येणार आहे. हे दोन्ही जोडून असतं. आपल्या बाकीच्या कटोरी ब्लाउजला कसं ही कटोरीची साईड वेगळी आणि क्रॉसपट्टी, ह्याचे आपले समोरचे 3 भाग असतात. पण याच्यामध्ये फक्त समोरचे 2 भागच असतात, एक क्रॉसपट्टी आणि साईडची बाजू आणि ही कटोरी. आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते. आता हे आपण कट केले असं समजूया आणि हे आता आपल्याला कटोरी ही कशी वाढवायची, ब्रॅकेट कटोरी कशी वाढवायची हे तुम्हाला सांगते. आता ह्याचे आपले या साईडला समोरच्या साईडला 1.25 इंच घ्यायचे, या साईडला 1.25 इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला 1.25 ते 1.5 इंच घ्यायचे. आपल्याला हे टक्स अंतर, या ठिकाणचं टक्स अंतर तुम्ही आपलं नेहमी कसं असतं 2.25, 2.5, 2.25 घेतो. आणि जर कोणाला जास्तच घेर असेल कटोरीचा, समोरचा भाग जास्त असेल, तर तुम्ही ह्या ठिकाणी ही समोरचा टक्स उंची 3 इंचापर्यंत घेऊ शकता. पण तुम्ही तुमच्या कटोरीनुसार हे ठरवायचं की 2.25 घ्यायचे, 2.5, 2.25, 3 इंच घ्यायचे का, हे लक्षात आलं. या ठिकाणी आपण 1.25 घेतले, खालच्या साईडला 1.25 घेतले आणि या साईडला 1.25 घेतले. या ठिकाणावरून थोडस 1/2 इंच वाढवायचे. तर हे 1/2 इंच आपण का वाढवणार, शिलाईमध्ये जाणार आहे ही साईडची बाजू आणि ही बाजू. तर आपण ही साईडची बाजूला आपण अजिबात वाढवणार नाही, कारण ही कटोरी आपण वाढवतोच. जसं आपण बाकीच्या आपल्या कटोरीला मूळ कटोरी आणि वाढीव कटोरी असते, तशीच ह्याप्रमाणे इथं सुद्धा ही आता मूळ कटोरी झाली आणि आता आपण वाढीव कटोरी करणार. या ठिकाणावरून जसं आपण आपल्या कटोरीला, आपली ही जी कटोरी असते मूळ कटोरी, या ठिकाणी 1/2, या ठिकाणी 1/2, या ठिकाणी असं जसं 1.25 घेतो आणि खालच्या साईडला 1.25 घेतो. जसं आता ही कटोरी आपली वाढवतो, त्याचप्रमाणे ही गोलाईची सुद्धा आपण ब्रॅकेट कटोरी वाढवणार आहे. या ठिकाणी आपण 1/2 इंच घेतले. जसं ही गोलाई दिली तशीच आपण ही गोलाई देणार आहे. आणि ही जशी गोलाई घेतली त्याचप्रमाणे हे सुद्धा गोलाईमध्ये शेप देणार. ही झाली आपली वाढीव कटोरी खालची. या ठिकाणावरून 1/2 इंच घ्या. जर 1/2 ते 1/2 इंच घ्यायचे तर ते काय घ्यायचे, तर तुम्ही समोरील हुकचा शिवणार असं तर आपली ही शिलाईसाठी, आपल्या हुक पट्टीसाठी लागणार आहे. आणि ही सरळ मारून घ्यायची लाईन. या पद्धतीने आपली वाढीव कटोरी झाली. आता ही मूळ कटोरी. तर मूळ कटोरी आपली, मी आता तुम्हाला टक्स कसा टाकायचा ते दाखवते. हे मध्यबिंदू, या ठिकाणावरून तुम्ही आता वरती किती घेणार, तुम्हाला 2.5 घ्यायचे, 2.25 घ्यायचे, 3 इंच घ्यायचे, ते तुम्ही ठरवायचे. आणि हे बरोबर आपल्या याच्या बरोबर यायला पाहिजे. या ठिकाणावरून आता आपली ही 38 छातीची कटोरी आहे. तर तुम्ही आता आपण बाकीच्या कसं वाढीव अंतर असतं टक्सचं, तसं या ठिकाणी तुम्ही 1.5 इंच घ्या किंवा 1.25 इंच घ्या आणि हे टोक तिन्ही जोडून घ्यायचे टक्सचे. जसं हा टक्स आपण घेतो बाकीच्या आपल्या कटोरीला, त्याचप्रमाणे हा सुद्धा टक्स शिवायचा. आणि लावते वेळेस कधीही या साईडनी लावायची कटोरी, कधीही लावताना समोरून लावायची. जी आपली क्रॉसपट्टी असणार आहे ती इकडून लावली जाणार आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं ब्रॅकेट कटोरीची माप कशी टाकायची आणि कटिंग कशी केली पाहिजे आणि कसा शिवला पाहिजे. आणि हे तर आपल्या नेहमीप्रमाणेच मागील बाजू नेहमीप्रमाणे शिवायची. आता बाहीचं माप. बाहीचं माप बघा, बऱ्याच जणांना शंका असते. छातीचा चौथा भाग 9.5, उंची 6 इंच घेतली आणि त्याच्यात 1.5 घेतले तर किती झाले,
7.5. या साईडनी पण 7.5 घ्यायचे आणि खालच्या साईडला लाईन मारून घेऊया. आता ही खोली, जशी आपली ही मोंडा खोली असते त्याचप्रमाणे ही सुद्धा खोली आपली असणार आहे बाहीसाठी. तर या ठिकाणी 3 इंच घेतले. आता बघा तुम्हाला सांगते, या ठिकाणी आपण 1.5 घेतो, तर मी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 1.5 घ्यायला सांगितलेले आहे. तर कधी कधी मी या ठिकाणी 2 इंच पण घेते. तर ते 2 इंच का घेते, तर काही महिलांची तब्येत कमी जास्त होत असते. मग ते कमी जास्त होत असते त्यावेळेस आपल्याला या ठिकाणचं अंतर जेव्हा आपण फिटिंग करतो, कधी जाड झालंय की आपण उसवतो, त्यांनी थोड्या सडपातळ झाल्या तर आपण फिटिंग करतो. मग फिटिंग करते वेळेस हे मोंढ्याची बाही आणि हा मोंढा आपला जो असतो तर दोन्ही आपले समोरासमोर आले पाहिजे. म्हणजे खाली वर नाही, मागची बाजू पुढे, पुढची बाजू मागे पुढे अशी व्हायला नको, म्हणून मी या ठिकाणी 2 घेते. तर कधी कधी चुकून माझ्याकडून, मी तुम्हाला 1.5 सांगते पण 2 इंचावरती माझ्याकडून चुकून कधी मार्किंग झालेली असते. मग राहिलेल्या भागाचे आपण 2 भाग करतो. मी कधी कधी असे अंदाजे 2 इंच घेते, बरोबर आहे. पण माझ्या तोंडून गेलेलं असतं की या ठिकाणी आपण 1.5 इंच घेणार. असं होतं कारण की परवा मी 42 छातीची पण बाही दाखवली होती आणि 44 छातीची बाही दाखवली होती. तर एका आपल्या मैत्रिणीला प्रश्न पडला, तर तुम्ही असं सांगितलं 1.5 इंच वजा झाले, मग राहिलेल्या भागाचे 2 भाग केले, पण असं कसं झालं. तर ती अशी गडबड झालेली आहे. मी या ठिकाणी 2 इंच घेतले आणि माझ्याकडून बोलण्यात 1.5 इंच झालं. मग ते राहिलेल्या भागाचे मी 2 भाग जसं या ठिकाणी घेतलं सवयीप्रमाणे मी या ठिकाणच्या मापानुसार तुम्हाला सांगितलं. पण हे सांगायचं मी विसरून गेले होते की या ठिकाणी जर 1.5-2 इंच घेतले तरी चालून जातात. का तर ज्या महिलांची तब्येत कमी जास्त होत असेल, फिटिंगला वर खाली मोंढ्यामध्ये यायला नाही पाहिजे, त्यामुळे मी बाहीचं या ठिकाणी 2 घेत असते. आता या ठिकाणी 2 घेतले, राहिलेल्या भागाचे 2 भाग करणार. आता या ठिकाणी बघा 7.5 आले. मग 7.5च्या निम्मे किती, कारण या ठिकाणी बघा ना मी 2 घेतलेले आहे. तर 7.5च्या निम्मे किती, 4.25. 4.25 वरती मी पॉइंट घेतला आणि या ठिकाणी बॉक्स बनवून घेते. आणि आपली नेहमीप्रमाणे या ठिकाणी 1.25 इंच घ्यायचे, या ठिकाणी 1.25 घ्यायचे, म्हणजे जसं आपल्याला हे वाटेल. आणि ही मागील मोंढ्याचं गोलाई आणि पुढील मोंढ्याची ही पुढील मोंढ्याची गोलाई झाली. या ठिकाणी दुमडपट्टी, आपली ही खालची दुमडपट्टी आहे. या ठिकाणी 1 इंच घेऊन मोंढ्याच्या साईडला लाईन मारून घ्यायची आणि खालच्या साईडला लाईन मारायची. म्हणजे जे आपल्या ज्या मैत्रिणीला शंका आली होती 42 छातीची बाही आणि 44 छातीच्या बाहीमध्ये हा थोडासा फरक कसा झाला, तर या ठिकाणी 2 इंच झाल्यामुळे सवयीनुसार तसा थोडासा अर्धा इंचाचा फरक पडलेला आहे त्या मापांमध्ये. तर ही अशी या ठिकाणी 2 इंच घेतले, 1.5 इंच घेतले. तर मी 2 इंच का घेते हे पण तुम्हाला सांगते की तब्येत कमी जास्त झाली होणाऱ्या महिलांची असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही 2 घ्या. ज्या महिलांची तब्येत कमी जास्त होते, मग त्यांना कधी फिट ब्लाऊज फिट शिवावा लागतो, कधी लूज शिवावा लागतो, तरी जरी तुम्ही कमी जास्त ब्लाऊज केला तर या ठिकाणी 2 घेतल्यामुळे ब्लाऊज तुमचा बरोबर येतो, मोंढ्याच्या ठिकाणी खाली वर होत नाही. या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं माप कसं टाकायचं, ब्रा कटोरी समोरील बाजू कशी कट करायची, कशी मापं टाकली पाहिजे, ही सगळी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.